नमस्कार, प्राईड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. मी रिपोर्टर दीपक भवर. आज आपण शिवसेनेचे वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख लामदाडे पाटील यांची मुलाखत घेणार आहोत. हल्ली नांदेड दक्षिणमध्ये आनंदराव तिडके पाटील बोंडारकर यांची सीट, शिवसेनेची सीट जिंकून आलेली आहे, विजय झालेली आहे. 2100 मताधिक्याने तिडके पाटील यांची सीट जिंकून आलेली आहे. वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख लामदाडे पाटील यांची मुलाखत आज आपण घेणार आहोत. तर मला सांगा सर, तुम्ही या निवडणुकीकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघता? आज जवळपास महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे जवळपास 57 सीटा आलेली आहेत. तर काय वाटते तुम्हाला? BJP आणि महायुतीच्या भरपूर साऱ्या सीटा आलेल्या आहेत. या सीटकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता? जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी महायुतीचे स्पष्ट बहुमत 200+ पहिल्या मुलाखतीमध्ये म्हणलो होतो, जनतेने जनाधार दिलेला आहे. त्या महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेचा मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर आम्ही नांदेड दक्षिणमधून काम केले. कार्यकर्त्याचा परिश्रम होता. आमच्या जिल्हा प्रमुखाचा खूप मोठा संघर्षाचा वाटा होता. ते 8 वर्ष झाले इथं काम करतात, 7-8 वर्ष झालं. त्यानंतर खूप मोठं तगडं आव्हान होतं दक्षिणमध्ये, कारण चालू आमदार होता. चालू आमदाराला पाडून एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आमदार होणं हे आमच्या पुढं तर खूप मोठं आव्हान होतं. पण जनतेलासुद्धा मत टाकताना विचार करताना की बाई हा व्यक्ती निवडून येऊ शकतो का नाही. सर्वसाधारण व्यक्ती, छोटंसं गाव आणि राजकीय कोणती पार्श्वभूमी नसताना तो व्यक्ती आमदार होतो. तर मी सर्वप्रथम नांदेडमधल्या मायबाप जनता, नांदेड दक्षिण मतदारसंघातल्या, यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आनंदराव पाटील तिडकेसोबत आमचे शिवसेनेचे, या घटक पक्षाचे, महायुतीचे सगळ्या कार्यकर्त्यांना संघर्ष केला. सगळ्याला धन्यवाद देतो. आणि प्रचंड मताने विजय, एका चालू आमदाराला पाडून 2134 मतांनी विजय म्हणजे खूप मोठा विजय आहे. असं नाही कोणी निसटता विजय म्हणत असेल. आमचा विजय निश्चित होता. आम्ही तशी प्लॅनिंग केली ती, पण खूप मोठा संघर्ष करावा लागला. रात्रीचे दिवस कष्टाचं पाणी करून, रक्ताचं पाणी करून कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. आणि आमचे मार्गदर्शक हेमंत भाऊ पाटील यांचं पण खूप खारीचा वाटा आहे. ताईसाहेब, भाग्यश्रीताई पाटील, हेमंत पाटील या ताईंचा पण खूप मोठा वाटा आहे. संघर्ष खूप मोठा होता, पण हे संघर्ष पेलला गेला आणि आमचा उमेदवार विजय झाला. याच्यामध्ये आम्ही खूप मोठे आनंदी आहोत. आणि तेवढ्या काही आमच्या मतदारसंघात सभा झाल्या नाहीत. कार्यकर्त्याचीच फाईट होती. कोणती अशी मोठी सभा झाली नाही. मोदी साहेबाची सभा झाली लोकसभा विधानसभेमध्ये, बाकी कोणत्याही सभा झाल्या नाहीत. आणि आनंदराव पाटील म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे, कोणती पार्श्वभूमी नसताना गावागावात जनसंपर्क, गावागावात हाडामासाचे कार्यकर्ते घडवले त्याने. आणि त्या कार्यकर्त्याचा संघर्ष आज यशस्वी झालेला आहे, मी एवढं सांगू शकतो. आता आनंदराव पाटील तिडके आमदार झालेले आहेत. जनतेचे कामं करतील का? जनतेचे प्रश्न सोडवतील का? आणि कार्यकर्त्यांना न्याय देतील का? आनंदराव पाटील हे जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता कटिबद्ध आहेत. त्या माणसाला कामाची खूप आवड आहे. ते माणूस घरी थांबू शकत नाही. काम 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 ते काम करत होते म्हणून लोकांना निवडून दिलं. सत्तेमध्ये नसताना किंवा आमदार नसताना, खासदार नसताना एका आमदाराच्या लेवलचं काम करत होते. प्रत्येक गावामध्ये संपर्क राहणं, कार्यकर्ता जीवन ठेवणं म्हणजे काम केल्याशिवाय होत नाही. आपलंसं एखाद्या कार्यकर्त्याला आपलंसं करून घेणं आणि त्याच्यावर जीवापाड भावासारखं प्रेम करून त्याची वागणूक देणं हे खूप मोठं धैर्य लागते आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. आनंदराव पाटलाकडे काळीज खूप मोठा आहे. कार्यकर्त्याला आपलंसं करून घेणं आणि कार्यकर्त्याला जीव लावणं, त्याच्याकडे जीवापाड प्रेम करणारे कार्यकर्ते भाजप, राष्ट्रवादी, अजितदादा गट यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळेस जोर लावला का? म्हणजे शिवसेनेचे आमदार निवडून येण्यासाठी भाजपने आणि राष्ट्रवादीने जोर लावला का? नाही, नक्कीच जोर लावलेला आहे. काही जागी बंडखोरी झाली. आता बंडखोरी आमच्या दक्षिणमधून दिलीप भाऊ कुंदकुर्तेनं बंडखोरी केली ती, संजय पाटील घोगरेनं केली ती. आता काही चाहणारा वर्ग असते, एखादी लिडरशिप असते, त्याच्या खाली काही कार्यकर्ते असतात
असे कार्यकर्ते त्याच्यासोबत होते. पण जे बी काही स्पष्ट होते कार्यकर्ते भाजपचे आमच्यासोबत होते. भाजपचे मोठी तोफ म्हणजे नांदेडचं राजकारण बदलणारे सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब जे आता भाजपचे खासदार आहेत, यांचं पाठबळ या निवडणुकीला तिडके पाटलांना निवडून येण्यासाठी यांचा हात होता का किंवा पाठबळ होतं का, काय वाटते तुम्हाला? नाही, नक्कीच पाठबळ होतं. त्यांचा आशीर्वाद होता. नांदेड जिल्ह्याची शान आहे मराठवाड्याचे अशोक चव्हाण साहेब म्हणलं तर त्यांचा आशीर्वाद होताच. त्याच्यानंतर अजित गोपछडे साहेब, त्यांचा खूप मोलाचं योगदान लागलं. अजितदादा पवार गटाचे आता सन्माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी पण सोनखेड सर्कलमध्ये सभा घेतली आणि त्यांचे काही कार्यकर्ते आहेत त्यांना आव्हान दिलं की बा आपल्याला एक शेतकऱ्याचं लेकरू म्हणून आपल्याला निवडून आणायचं आणि आनंदरावला विधानसभेमध्ये शेतकऱ्याचे प्रश्न करता पाठवायचे आहे. आणि माझे जे बी काही कार्यकर्ते आहेत ते रक्ताचं पाणी करून काम करतील आणि आनंदराव पाटील बोंडारकरच्या विजयामध्ये खारीचा वाटा प्रताप पाटील चिखलीकरांचा आहे. आणि सगळ्यात महायुतीचे जे बी आता सिडकोमधून जीवन पाटील घोगरे होते, एकनाथजी वाघमारे म्हणून आहेत सर, असे आहेत, नाहीत असं नाही. त्यांचं खूप मोठं योगदान आहे, मार्गदर्शन आहे, योगदान आहे, काम आहे. आता महाराष्ट्राचा लीडर एका मतदारसंघामध्ये फिरू शकत नाही ना, त्यांच्याकडे जबाबदाऱ्या असतात. आणि आमच्या मतदारसंघात एक मोठी सभा झाल्यामुळे काही सभा दुसऱ्या झाल्या नाहीत, पण कार्यकर्ते फिल्डिंगमध्ये कामामध्ये व्यस्त असल्यामुळे आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांनी, लाडक्या मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेनी जे बी काम केलं, जे बी कार्य केलं, जे बी संघटनात्मक बांधणी केलेली होती जे कार्यकर्त्याची, त्यांनी गावागावामध्ये जाऊन गोरगरीब शेतमजूर असेल, कष्टकरी असेल, जे बी कोणी असेल समजा सभासदलं, प्रत्येकाला आम्ही समजून सांगण्याचे प्रयत्न केले की बा आपलं सरकार आहे, शेतकऱ्याचं सरकार आहे. मुख्यमंत्री कधी बी आमचे मुख्यमंत्री हा म्हणत नव्हते, कॉमन मॅन, साधारण व्यक्ती, मी तुमच्यासारखा आहे म्हणून काम केले. आणि ती काम आम्ही जनतेपर्यंत पोहोचले. कारण काय, आपण एखादी काम करतो ते जनतेपर्यंत पोहोचत नाही. जनतेपर्यंत पोहोचत नाही म्हणजे जनतेला कसं कळणार की बा आपण काम केलं. ते आम्ही जी ॲडव्हर्टायझिंग होती गावागावात घराघरात पोहोचलेली आहे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये. आता काही भागामध्ये काही लोकांचा पराभव झाला, पण महायुतीचा खूप मोठा विजय आहे. मी पहिलं बी चांगलं होतं, तुम्हाला मुलाखत घेतल्या, 200+ येणार आहे सरकार. कारण का महाराष्ट्रामध्ये माझं वाहन चालकाचं खूप मोठं जाळं आहे, माझं ट्रान्सपोर्ट आहे, माझ्याकडे महाराष्ट्रातून कमी भरती 15,000 ते 16,000 ड्रायव्हर्सचा माझा संपर्क आहे. प्रत्येक मतदारसंघातून 4-2 व्यक्ती 5-10 व्यक्ती माझ्या ओळखीच्या आहेत. मी सतत संपर्क करायचो की तुमच्या भागामध्ये वातावरण कसं आहे, कोणाच्या सीटा येतील, BJPचं कसं आहे, अजितदादाचं कसं आहे, आमच्या मुख्यमंत्री शिवसेने साहेबाचं कसं आहे आणि विरोधी पक्षाचं कसं आहे. तर त्याचा प्रतिसाद मला पॉझिटिव्ह भेटत होता. संदीप पाटील इथून तर महायुती येणार, संदीप पाटील इथून BJP येणार, संदीप पाटील इथून आझाददादा येणार, संदीप पाटील इथून मुख्यमंत्री साहेबाचे आमदार येणार. त्यांचा जे पॉझिटिव्ह मला रिस्पॉन्स भेटत होता आमच्या वाहन चालकाचा, त्या धोरणाला धरूनच मी 200+ सरकार येणार म्हणून म्हणलो होतो. ह्यापूर्वी तुम्ही 200+ नी सरकार येणार असं म्हटले होते. आता सध्या नांदेड जिल्ह्याकडे पाहता, आता नांदेडचं राजकारण अशोकराव चव्हाण यांच्यापासून चालते अशी चर्चा नेहमी नांदेडमध्ये असते. तर यावेळेस त्यांनी ताकद लावली आणि महायुतीचं जे काही 9ला 9 सीटा आहेत, तर 9ला 9 आमदार आलेत. त्यामध्ये हातगाव हिमायतनगरचे बघितलं तर बाबुराव कदम कोळीकर असतील, इथं दक्षिणमध्ये आनंदराव पाटील तिडके असतील, उत्तरमध्ये जर नांदेड उत्तरमध्ये बघितलं तर बालाजीराव कल्याणकर आहेत, इकडं अजितदादा गटाचे प्रतापराव पाटील आहेत आणि तुषार राठोड असे केराम साहेब असतील किनवटमधून. तर 9ला 9 सीटा आणलेल्या आहेत. तर जवळपास 57 शिवसेनेच्या सीटा आणि मला वाटते 137 काहीतरी BJPच्या सीटा आहेत. तर काय वाटते तुम्हाला यानंतरचा मुख्यमंत्री कोण असेल, म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेब असतील की देवेंद्र फडणवीस साहेब असतील? मुख्यमंत्री कोण असेल हे एक कार्यकर्त्याला, मी शिवसेना पक्षाचा जिल्हा प्रमुख आहे वाहतूक सेनेचा, मला वाटते मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते. पण महायुतीमध्ये घटक पक्ष आहेत, एक पक्ष निर्णय घेऊ शकत नाही.
भारतीय जनता पार्टीची कोर कमिटी आहे, अजितदादा गटांचे त्याईन आहेत आणि आपल्या शिवसेनेचे मुख्यमंत्री साहेब आहेत. हे तिन्ही नेते मिळून कोणाला मुख्यमंत्री करतील ते आम्हाला मान्य स्वीकारावं, जनतेला स्वीकारावं लागणार आहे, कार्यकर्त्याला स्वीकारावं लागणार आहे. पण एक जनतेचा मुख्यमंत्री, जनतेच्या मनातला मुख्यमंत्री, जनतेला अशी अपेक्षा होती की एकनाथभाई शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावं आणि त्यानं मुख्यमंत्री झाले तर कदाचित जनतेला अजून खूप आनंद होईल आणि जनता पण खुश राहील. आमची इच्छा आहे की एकनाथभाई शिंदे पुन्हा एक बार मुख्यमंत्री व्हावेत. बरोबर आहे, पण BJPच्या जास्त सीटा आल्यामुळे जर देवेंद्र फडणवीस साहेब जर मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राला न्याय देऊ शकतील का? नाही, न्याय तर जो व्यक्ती त्या पदावर बसतो, मुख्यमंत्रीपद म्हणजे महाराष्ट्र जनतेची 12-13 कोटी जे जनता आहे सगळ्याला न्याय देण्याकरताच आहे. समाधान कोणाचं किती होते त्याच्यावर अवलंबून आहे. आता महायुतीचे नेते आहेत, आम्ही कधी फुसका बार देत नाही जनतेला, आमच्यानं होते तेवढंच सांगतो. आम्ही जनतेला फेक नेरेटिव्ह कधी दिला नाही, जनतेमध्ये कधी वांदे लावले नाहीत. तुम्ही बघल्यात निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्राचं वातावरण काय होतं. नाही, प्रश्न असा आहे की जर BJPचे जर मुख्यमंत्री झाले तर जसं एकनाथ शिंदे साहेबांनी न्याय दिला तसं देऊ शकतील का? काय वाटते तुम्हाला? शिवसैनिक म्हणून काय वाटते? नाही, न्याय देऊ शकतील ना, न्याय नक्कीच देऊ शकतात. आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री झाले तर देवाभाऊ होतात, कारण त्याची पॉलिसी आहे, त्याचं जे एक चेहरा निर्मळ. आता जर समजा मुख्यमंत्री BJPचे झाले किंवा शिवसेनेचे जरी झालेत तर लाडकी बहीण योजना चालू राहील असं वाटते तुम्हाला? नाही, 100% चालू राहणार आहे, राहील असं वाटते, या मनातला विषयच नाही. जे सरकारनं आश्वासन दिलते निवडणुकीच्या पूर्वी जाहीरनाम्यामध्ये ते सर्व काम करण्यासाठी आमचं येणारं सरकार कटिबद्ध आहे आणि होणार 100%. सध्या या निवडणुकीवर पाहिलंय आम्ही आणि चर्चा पण अशी होती की या निवडणुकीमध्ये जर जास्तीत जास्त मतदान झालं तर ते महिलांचं झालं आणि महिला वर्ग जास्तीत जास्त प्रमाणात तुम्हाला महायुतीकडे वळला असं दिसून येतं. जवळपास निवडणुकीमध्ये मतदानाचं टक्केवारी पण महिलांनी वाढवली आणि कुठेतरी लाडक्या बहिणी या योजनेमुळे महिलांचं मतदान जास्त झालं आणि जास्त झाल्यामुळे महायुतीच्या जास्त सीटा आल्यात असं तुम्हाला वाटते का? नाही, महिलांचं मतदान योग्य झालेलं आहे, भरपूर झालेलं आहे आणि त्याचा फायदा महायुतीला भेटलेला आहे. आता कसा भेटलेला आहे, आमच्याच मतदारसंघातलं उदाहरण सांगतो. आमची पहिली फेरी सुरू झाली मुस्लिम एरियातून, देगलूर नाका म्हणून आहे. कोणी अपेक्षा केली नसेल, पण आम्हाला मुस्लिम एरियामध्ये प्रत्येक बुथावर 100, 125, 150 मत होतं, जे लोकसभेला नव्हतं. ते महिलांनाच टाकलेलं आहे. म्हणून महिलाचा 100% मुस्लिम महिलाचा सुद्धा प्रतिसाद महायुतीच्या सोबत आहे. आता सामाजिक धोरण, कोणी आपल्या धर्माविषयी काय बोलते, कोणी कोणाच्या धर्माविषयी काय बोलते, काँग्रेस हिंदू धर्माविषयी काय बोलते, त्या काँग्रेसवाल्यांना समजा तुम्ही देवाला जात नाही हा विषय वेगळा, पण तुम्ही पण जाऊ नका म्हणून दुसऱ्याला सांगू लागले ना. आम्ही देवाला जात नाही किंवा आम्ही देवाला मानत नाही, मग त्याच्यासोबत राहणारा जो हिंदू समाज आहे, काँग्रेससोबत कार्यकर्ते असतील किंवा सामाजिक विचाराचे असतात गावागावात माणसं, त्याला सुद्धा तुम्ही जाऊ नका देवाला जाऊ नका म्हणजे देव नाही. म्हणजे असं त्यानं म्हणजे एक लोकशाहीचा अभिव्यक्ती स्वतंत्र जे आपल्याला भारतीय घटनेमध्ये आहे त्याचा खूप गलत फायदा उठवलेला आहे काँग्रेसवाल्यांना. कारण आता काँग्रेसवाल्याचं असं झालेलं आहे की ते काय करू शकत नाहीत आणि गुन्हानं बसू शकत नाहीत. एक आमचे काका होते सांगायचे कवंडकार शेळी असते, ती शेळी गुन्हानं बसतच नाही. अशी परिस्थिती काँग्रेसची राज्यामध्ये आहे. ते गुन्हानं बसू शकणार नाही. उगं काहीतरी गर्दा करायचं, मशीनमध्येच खराब आहे, याच्यात खराब आहे. आता संजय राऊत साहेब म्हणले आम्हाला जनतेचा कोल मान्य नाही आणि त्याच्या सीटा आल्या की मान्य आणि आमच्या आल्या की मान्य नाही, असं आता ते कसं आहे गुन्हानं बसत नाहीत. आता त्याला कसं आहे का आम्ही लहान कार्यकर्ते हा, त्याची उंची वेगळी आहे, आम्ही बोलू शकत नाही, पण ती परिस्थिती त्याची झालेली आहे. धन्यवाद लामदाडे पाटील. वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री लामदाडे पाटील शिवसेनेचे यांच्याशी आपण आज संपर्क साधला होता. यांचं काय मत आहे, तिडके पाटील आनंदराव पाटील तिडके बोंडारकर यांच्या शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत,
तर काय नेमकं शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना काय वाटतं की यानंतर लाडकी बहीण योजना असेल किंवा भाजपाचे मुख्यमंत्री झाले तर न्याय देऊ शकतील का महाराष्ट्राला, याविषयी आपण जाणून घेतलेलं आहे. आपण इथं प्राईड न्यूज इंडियाकडून यांची मुलाखत घेतलेली आहे. मी रिपोर्टर दीपक भवर, प्राईड न्यूज इंडिया.